सारंगखेडा येथील शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील वागेश्वरी माता मंदिरात दानपेटी फोडून चोरट्यांनी रक्कम लपास केल्याची घटना घडली। मुख्य रस्ता आणि वर्दळ तसेच पोलीस ठाण्याच्या लगतच हे मंदिर आहे। चोरट्यांनी सीसीटीव्हीचा व्हिडिओ सुद्धा चोरून नेला। प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री एड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार। जलजन्य आजार व साथीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्तरावर पिण्याच्या पाण्याची वेळोवेळी रासायनिक व जैविक तपासणी करावी, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन यांनी सजग राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार यांनी केले। यापुढे पतंगोत्सवात माझा व पतंग विक्रीसाठी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी जागा देऊन तेथेच विक्री करण्याचे बंधन घालावे। यामुळे किमान नायलॉन मांजा विक्री होण्यास प्रतिबंधी बसेल अशी मागणी प्रवासी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। नंदुरबार शहरात 2 ठिकाणी धोकादायक पद्धतीने सिलेंडर शेगडीला जोडून त्यावर मोठ्या कढई ठेवत तेल उकळविताना 2 जण मिळून आले। या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात देशभक्तीपर कार्यक्रमासह पथसंचलन आणि इतर विविध उपक्रम होणार। यासाठीचे नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी आढावा बैठकीत दिल्या। शहादा येथील पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात औद्योगिक प्रयोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी धनंजय गोंगटे सोबत सुभाष दळवी, दीपक गिरासे, अनिल जरकटे, NP पाटील, विकास राठोड व व्यापारी उपस्थित होते। महिला तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वडवी यांनी 22 जानेवारी दुपारी शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये दिली। अक्कलकुवा पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने नष्ट केला। पोलीस दल आणि अक्कलकुवा न्यायालयाच्या परवानगीने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल असलेले 32 गुन्ह्यातील सुमारे 79,90,000 रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा नष्ट करण्यात आला। यंदाच्या वर्षात सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या फिटनेससह कुटुंबासाठी वेळ देण्याचे निश्चित केले। तसेच निवडणूक प्रसंगी दिलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, मतदारसंघात नवनवीन उपाययोजना व शासनातर्फे सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना कशा पद्धतीने देता येईल असा संकल्प केला असून त्या दृष्टीने नियोजन करून वाटचाल सुरू केली आहे। डॉ. विजयकुमार गावित नवीन वर्षात शेतकरी बांधवांसाठी ठोस पावले उचलणार, मतदारसंघात विकास कामे करून सिंचनाची योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्या पूर्ण करणार, मतदारसंघातील विकास आराखडा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे। आमदार राजेश पाडवी, जिल्ह्यात कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न आहे। सर्वाधिक स्थलांतर शहादा मतदारसंघातून होते। स्थानिकांना मतदारसंघातच रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध होईल व स्थलांतर थांबवता येईल असा संकल्प केला आहे। आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेली विकास कामे मार्गी लावण्यात येतील। विकास काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाचा संकल्प केला आहे। नवापूर तालुक्यातील जामटेवड गावात दारूच्या नशेत मारहाण, सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता ही घटना घडली। विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार शहरातील गोडापीर महल्ला, हलवाई गल्ली व चिराग गल्ली परिसरात पोलीस पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी रात्री घडला होता। या प्रकरणी पोलिसांनी 35 जणांच्या जमावासह 6 विधी संघर्ष बालकाविरोधात गुन्हा दाखल केला। शहादा तालुक्यातील चांसैली येथे 56 वर्षीय वय असलेल्या पत्नीवर 65 वर्षीय पतीने धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। सोमवारी सकाळी 6 ते 6:30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला। नंदुरबार तालुक्यात आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षात विविध करांची 5 कोटीपेक्षा अधिकची रक्कम वसूल करणे शिल्लक आहे। संबंधित थकबाकीदारांनी ही रक्कम तत्काळ भरावी, अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येऊन त्याच्या विक्रीतून रक्कम वसूल करण्याच्या सूचना नंदुरबार तहसीलदार डॉ. GVS पवनदत्ता यांनी दिली। नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाच्या परवान्यानुसार शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली जाते। बहुतांश जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असल्याने नागरिक शस्त्राचे परवाने काढण्यावर भर देत आहेत। त्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 300 जणांकडे शस्त्र परवाने आहेत। लोकप्रतिनिधींपैकी केवळ 2च जणांकडे परवाने आहेत। उर्वरित लोकप्रतिनिधींवर आजवर परवान्यासाठी कधीही अर्ज केले नाही। नंदुरबार मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांच्याकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती देण्यात आली। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्याकडे शस्त्र परवाना आहे। आमदार राजेश पाडवी हे पोलीस दलात अधिकारी होते, त्यांना शस्त्राचे ज्ञान आहे।
नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याकडेही शस्त्र परवाना आहे. खूप वर्षापूर्वी स्वसंरक्षणासाठी त्यांनी हा परवाना घेतल्याची माहिती आहे. शहादा तालुक्यातील मसावत ते खेतिया फाटा दरम्यान नवलपूर गावाजवळ आवश्यकता नसताना चढावाच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले. हे गतिरोधक वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. नंदुरबार तालुक्यातील शमशेरपूर येथील साखर कारखान्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा भरते. शाळेत 1ली ते 7वीच्या 70 विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेत त्यांना पोषण आहारासह दूध व अंडी वितरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी यावेळी दिल्या. शहादा तालुक्यातील मसावत येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात असलेल्या विद्युत रोहित्राची जागा बदलण्यात यावी अशी मागणी हनुमान मंदिर सेवा समितीसह मसावत व अनेकवाडे ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. तळोदा येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन 24 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता होणार. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश R.G. मलशेट्टी, जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी 22 जानेवारी रोजी सायंकाळी नंदुरबार जिल्हा कार्यालय येथे पत्रकार परिषद घोषित केली होती. नंदुरबार, शहादा, तळोदा, दडगाव, नवापूर ठिकाणी शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदासह विविध पदावर त्यांनी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या संदर्भात पत्रकार परिषदेतून सखोल त्यांनी माहिती दिली. नंदुरबार जिल्हा दंडाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी 5 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश जारी केला. अक्कलकुवा तालुक्यातील तसेच नर्मदा किनाऱ्यालगत असलेले सिंदुरीच्या मुवाडीकुंडी पाड्यावर 20 जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारास कुडाच्या घरात असलेले पाळीव 11 शेळ्यावर बिबट्याने जबरदस्त हल्ला केल्याने त्यात 10 शेळ्यांच्या जागीच मृत्यू झाला. 1 शेळी जखमी झाली. याबाबत घटनेची माहिती संबंधितांनी पशुधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. विधानसभा निवडणुकीत महायुती असताना माझ्या विरोधात हिना गावित यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केल्याचे हिना गावित सांगतात. मात्र त्या मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असल्याचे आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आमशा पाडवी यांनी माजी खासदार हिना गावित यांच्यावर केला. दगडफेक केल्याप्रकरणी आणखी 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोंडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकातील दुसऱ्या तिकीट खिडकीच्या जागेसह वेटिंग रूम आणि सरकत्या जिन्याची जागा बदलण्यास अखेर रेल्वे प्रशासन तयार झाले आणि निश्चित केलेल्या जागेऐवजी दुसऱ्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्याला विविध संघटना आणि रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान रेल्वे सुरक्षा बल कार्यालयाजवळच्या पादचारी पुलाची लांबी वाढवण्यालाही मान्यता देण्यात आली. ERM तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी निवेदन देऊन विरोध दर्शविला गेला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विरोधाचा सूर पाहता जागा बदलत आधीच्या संरक्षणानुसार बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.